मृतांना जीवनदान देणारी संजीवनी विद्या आणि त्याच्याशी जोडलेलं एक अद्भुत ठिकाण आपल्या महाराष्ट्रात आहे. गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर वसलेलं कोपरगाव देव हे दैत्यगुरू शुक्राचार्यांची तपोभूमी म्हणून ओळखले जाते. पुराणानुसार महर्षी भृगू यांचे पुत्र शुक्राचार्य हे महान संजीवनी विद्याचे तपश्चर्य आणि एक विद्वान होते. या विद्येमुळे युद्धात मृत झालेल्या असुरांना पुन्हा जीवनदान मिळालं. ही विद्या शिकण्यासाठी देवगुरु बृहस्पती यांचे पुत्र कचदेव स्वतः शंकराचार्यांकडे आले. कचदेवांनी अनेक वर्ष गुरुसेवा आणि तपश्चर्या करून संजीवनीचे मंत्रांचे ज्ञान प्राप्त केले होते आणि म्हणूनच हे ठिकाण गुरु शिष्याच्या परंपरेसाठी पवित्र मानले जाते. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर केवळ धार्मिक नाही तर इतिहास, पुराण आणि अध्यात्म यांचा संगम आहे. असेही मानले जाते की इथे प्रार्थना केल्याने ज्ञान, विद्या आणि विवाहिक जीवनासाठी आशीर्वाद मिळतो. आणि ह्या पवित्र क्षेत्रातील एक अद्भुत स्थान म्हणजे श्री संजीवनी पार. असं मानलं जातं की ह्याच ठिकाणी कचदेवांना संजीवनी मंत्राची दीक्षा प्राप्त झाली. पुराण कथेनुसार देवयानीच्या आग्रहामुळे शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्राचा जाप करून कचदेवांना पुन्हा जीवनदान दिलं आणि त्याच वेळी कचदेवांनी ह्या मंत्राला आत्मसात केलं. असे मानले जाते की कचदेवांना संजीवनी मंत्र प्राप्त झाल्यानंतर 33 कोटी देवांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून अदृश्य रूपी त्यांना आशीर्वाद दिला होता. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं हे स्थान केवळ आध्यात्मिक स्थान नसून संजीवनी पार म्हणून ओळखलं जाणारं एक पवित्र स्थान. शिर्डीपासून जवळच असलेले हे मंदिर अनेक भाविकांसाठी अजूनही एक लपलेला खजिना आहे. त्यामुळे शिर्डीला गेलात तर पुढच्या वेळी नक्कीच कोपरगाव येथील या शुक्राचार्यांच्या मंदिराला नक्की भेट द्या. पण इथे फक्त मंदिर नाही तर हजारो वर्षांची संजीवनी विद्या आणि गुरु शिष्य परंपरेची गाथा अजूनही जिवंत आहे. अशाच इतिहास, श्रद्धा आणि संस्कृतीच्या कथा जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.